नमस्कार गाववाल्यानो, कशी आसा सगळे. तर आजचं टॉपिक थोडंसं सेन्सिटिव्ह थोडा ह्या विषयावरती बोलूचा होता. काही दिवसांपूर्वी आमच्या इथे असं इन्सिडेंट घडलं की एका किती 10वी का 12वीत होतो मुलगा, त्यानं सुसाईड केलं आहे. रिझन वगैरे काही एक माहीत नाही काही रिझन असांन देत. बट आजकालची जी जनरेशन एवढ्या लवकर खचता, एवढ्या लवकर हार मानता, त्यावरती मला बोलूचा होता. कारण की सुसाईड इज नॉट ऑप्शन किंवा ते बरोबरच नाही आहे सुसाईड करणं. सुसाईड ही गोष्ट ही चुकीचीच आहे. कोणत्याही वयात करा, कितीही आपल्यावरती संकट इला, काही झाला तरीही. त्यामुळे मी म्हटलं की ह्याच्यावरती एक व्हिडिओ होऊन जाऊ देत. तर आमच्या इथे एक मुलगा होतो, 10वी का 12वीत होतो तो. त्यानं सुसाईड केलं आहे. रिझन काही काही एक माहीत नाही तर मत काय आहे, रिझन काहीही असू दे, बट सुसाईड ही ऑप्शन, लास्ट ऑप्शन एक सुसाईड नाही कितीही झाला तरी आज ह्या संकट असा, पण देवान उद्याच्या गोष्टीसाठी, उद्याच्या दिवसासाठी सुद्धा काहीतरी लिहिलेला त्यामुळे लगेच एखाद्या गोष्टी जीवाक लावून घेऊन लगेच सुसाईड करायचो नाही ना, त्याच्यात काय अर्थच नाही. म्हणजे माझा मत तरी असा की बाबा सुसाईडचं जर आपल्याला वाटलं ना सुसाईडसारख्या, सरळ मंदिरात जावा, मंदिरात बसा. तुम्ही ज्या देवाक मानतास त्या देवासमोर बसा. देव कधी ना कधीतरी नक्कीच हेल्प करता. आणि माका ह्या गोष्टींची खूप अनुभव असतात की देवाचा मी मानते, मी गणपती बाप्पाक जास्त मानते. त्यामुळे माका स्वतःक माहीत आहे की कसे कधी कधी माका मदत केल्या ना देवान. कितीही संकटात असलंय ना तरी आता प्रत्येकाच्या मनात विचार येतात. असो एकही माणूस नसतात की त्याला वाटलं नसताना की जाऊ देत, आता सगळा संपला, आता न लाईफ जगलेलाच बरा, आता बस शेवट करून टाकूया. त्यामुळे ऑप्शन जरी असला की बाबा सुसाईडला कधीच ऑप्शन मानू नका. कारण की देवान आज जर वाईट लिहिलं ना आपल्या आयुष्यात, तर उद्या नक्कीच तो काहीतरी चांगलं करतलो, एवढा 100% असा. आणि ह्याचं माका 100% अनुभव असा. त्यामुळे आणि आजकालची पिढी जी आमची, म्हणजे आमची जनरेशन, आमच्या नंतरची जनरेशन एवढे लवकर का खचता. मी अजून 1-2 अशी केसेस बघले, त्याच्यामध्ये मुलं किती 12वी-13वीची मुलंसुद्धा काही रिलेशनशिप्समुळे, काही स्ट्रेसमुळे, डिप्रेशन्समुळे सुसाईड करतात. पण कशा काय गरज आहे. म्हणजे सगळ्यात पहिलं विचार तर आपल्या आईवडिलांचं येऊ खरं की त्यांना उद्या म्हातारपणात आधार आपण असो. आता काही एवढ्याशा गोष्टींमुळे आज आपण सुसाईड केलं तर उद्या त्यांचा आधार आपल्याक बनवचो. जर आपणच नसलो तर त्यांना कोण बघताला, उद्या त्यांच्यावर काय परिस्थिती येईल, ह्या गोष्टीचा सुद्धा आपण विचार करू जरी कधी आपल्या वाटलं सुसाईडचा की बाबा, कारण की वेळ कधीही बदलू शकता, काहीही होऊ शकता. आज जर तुम्ही शून्यात असंच ना, तर काय माहिती पुढच्या 4 महिन्यामध्ये अब्जोपती पण व्हा. काहीतरी ऑप्शन देव आपल्या आयुष्यात देता. असं नाही की कोणाचं आयुष्य खराब लिहिलेलं प्रत्येकाच्या आयुष्यात नेगेटिव्ह गोष्टीसुद्धा घडतात, पॉझिटिव्ह गोष्टीसुद्धा घडतात. त्यामुळे सुसाईड ह्यो ऑप्शन नाही सुसाईड ह्यो ऑप्शन अजिबात नाही एवढंच सांगितलं. की प्रत्येकाच्या मनात विचार येतात सुसाईडचं. मी जेव्हा डिप्रेशनमध्ये किंवा होत आहे 12वीच्या टाईमला, माकासुद्धा काही गोष्टी झाले 12वीच्या वेळे, माझ्या अभ्यासावरून गोष्टी झाले. बाकी मी कुठल्या गोष्टी डिमांड दिल्या नाही कधी, पण अभ्यासाबद्दल माझ्या आयुष्यात काही गोष्टी झाली ना, तेव्हा मीही या फेजमधून गेलं आहे. तेव्हा मी देव मानूचा सोडलेला आहे, देवधर्म सगळे बंद केलेलं आहे. माका सगळं असं वाटायचं की या व्यर्थ. पण लाईफमध्ये माझ्या अशी एक व्यक्ती आहे, त्यानं मला सांगलं आहे, जेव्हा तुला गरज असते तेव्हा तुका देव आठवता. पण जेव्हा देव तुझ्या इच्छा पूर्ण, आपलं असंच असतं ना, देवाने आपल्या इच्छा पूर्ण केल्या की आपण देव करतो. सगळीच नाही म्हणणं, आता मीही तसा नाही असते, बट एक फेज होतो माझं की बाबा, पण तेव्हा माझ्या मनासारखी गोष्टी होत नाही, म्हणून मी देवधर्म मानायचे सोडून दिलं आहे. तर या चुकीचा माका माझ्या एका जवळच्या माणसाने माका नीट समजवलं आहे. तेव्हापासून ज्या मी देवधर्माक लागले, असं नाही की मी 1-1, 1.5 तास पूजा करते आहे, 1-1, 2-2 तास देवासमोर बसले नाही. मनात खूप भक्ती खूप भक्ती, श्रद्धा, अंधश्रद्धा नाही या देवावरती, श्रद्धा माझी. त्यामुळे मला माहीत आहे, जरी आज मी शून्यात असले ना, तरी असे होप्स मी धरूनच ठेवते की आज माझं वाईट होता ना, तर अजून 20 वर्षांतरी माझं सगळं चांगलं होतं. एवढे पेशन्स मी ठेवले की अजून 20 वर्षाचे. सो प्लीज आजकालच्या मुलांना, आजकालच्या पिढीक माझा एवढाच सांगणार की
एवढ्या लवकर हार मानू नका. देवान खूप काय काय लिहिलं आहे हा आपल्या आयुष्यामध्ये. देव आपल्या काय म्हणतात रिकामी झोळी घेऊन पाठवणार नाही. देव खूप काय काय गोष्टी आपल्याक भरून पाठवता, पण आपल्यावर असतं की आपण खंय त्याचा उपयोग करायचो आणि खंय नाही. आणि जो माणूस ता शिकता, मीही सध्या फेल्युअरमध्ये असेल. मी खरं सांगेन तर माझ्यासुद्धा काय बाबा एवढा भारी असा चालू नाही आहे. मी सुद्धा काही गोष्टींमध्ये मागे असेल. माझंसुद्धा आज खूप म्हणजे खूप डेंजर काही काही गोष्टी माझे चालू आहेत करिअरच्या बाबतीत म्हणा किंवा काय शिक्षण वगैरे माझा पूर्ण झाला. पण एक आपला असता एक फेज असता की आता बाबा कमवूक लागू हव्या किंवा काय असा. काही गोष्टी माझ्या लाईफमध्ये पण वाईट चालू आहेत. कोणच माणूस प्रत्येक वेळेस हॅपी नसता. तो कितीही अब्जोपती असलो आणि काही असलो तरी. अब्जोपतीत पण टेन्शन असताच. माझे पैसे कुठे इन्व्हेस्ट करायचे, खय इन्व्हेस्ट केले तर मी सक्सेस होईन किंवा काय त्यांचे ते. तसं सगळ्यांच्या आयुष्यात सगळ्यांच्या आयुष्यात प्रॉब्लेम असतात. त्यामुळे म्हाका लहान पिढी किंवा आमच्या नंतरच्या पिढी किंवा आमच्या सोबतच्या पिढीक ह्याच सांगूचा की सुसाईड ऑप्शन नाही. ही गोष्ट करून काय होतं म्हणजे माझ्या तरी डोक्यात असं येतं की सुसाईड करून काय होणार आहे. मी आज मेली उद्या मला लाईफ जगता येणार नाही. माझ्या मनात कधी असं विचार जरी इलो तरी मी आज म्हणते की मला लाईफ खूप जगायची आहे. मी एक टाईम हे सहन करेन. आज कायदा चालला ना माझ्या लाईफमध्ये तर मी सहन करते. पण मला लाईफ जगायची आहे. एवढ्याशा गोष्टीसाठी मी माझी लाईफ नाही सोडू शकत. जर माझ्या आयुष्यात काहीतरी आज वाईट घडतं आहे ना करिअरच्या बाबतीत म्हणा किंवा काही अदर रिझन्स काही असतील जॉब असतात काही असतात. त्यामुळे मी असं विचार करते की जा काय चाललं आहे ना करीन ना मी. इतकी वर्ष जर आपण करतो आता 23 वर्ष जर मी काही केलं आहे जगलो आहे काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स येलेच ना. असं नाही की 23 वर्ष माझं पूर्ण सपाट गेला पूर्ण चांगले दिवस गेले नाही. काही अप्स अँड डाऊन्स माझ्या आयुष्यात खूप येले. बट ठीक आहे ना ते जर मी क्रॉस करू शकले 12वी जर सगळ्यात मोठा दुःख माझ्या लाईफमध्ये होता ता मी जर क्रॉस करू शकले ना तर त्याच्यासमोर मी जर बाकी गोष्टींसाठी असले काही गोष्टी केल्या ना तर मग ते हे असत व्यर्थ असत. सो मी तर ह्योच विचार करते की आपण सुसाईड करतलो आज सुसाईड केलो उद्या काय उद्याच संपला ना. उद्या जर आपलो दिवस देवान चांगलो लिहिलेलो असात आजचो दिवस खराब लिहिलो आपण उद्याचं जर चांगलं लिहिलो असत गेला ना सगळ्या हातातून. जे आज जर माझा वाईट झाला आणि उद्या मी झालं आहे उद्या काही मला चांगलं जॉब लागलो मला कॉल लिहिलो पण आज मी सुसाईड केलं आहे व्यर्थ गेला ना सगळा. सो प्लीज सुसाईड हा ऑप्शन नाही आहे. डोक्यातून काढून टाका. खूप देवधर्माला लागा. जेवढा नामस्मरण करशाल तेवढा स्ट्रॉंग राहशाल. जेवढा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये मी गाणी ऐकते जेव्हा केव्हा मी सॅड असते किंवा मला वाटतं की बाबा नाही आता काय करू आता ऑप्शन काय आहे माझ्याकडे. मी मस्त गाणी मी मोठ्यान घरात गाणी लावते. माझी बहीण वगैरे क्लासला गेली की मस्त गाणी लावते. मी संध्याकाळचं 1 तास त्याच्यासाठीच देते. गाणी लावते 6 ते 7 वाजेपर्यंत गाणी झाडू बिडू मारताना 7च्या नंतर देवपूजा वगैरे नॉर्मल देवपूजा असं नाही की 1-2 तास नॉर्मल आपल्या देवासमोर अगरबत्ती लावायची पूजा पाठ करायचो काय मंत्र वगैरे जे असतील देवाची प्रार्थना करायची आणि मग त्याच्यानंतर ज्या काय सगळी कामं विमा असतात ती करून घ्यायची. सो थोडा वेळ असे करा की बाबा थोडा वेळ गाणी ऐका नाही तुमचं दिवस जाणार मित्रांका मैत्रिणींका भेटाक सांगा की आपण भेटूया काहीतरी बोलूया किंवा काही असो. बट सुसाईड ही गोष्ट प्लीज 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 कोणीही डोक्यात आणू नका. कारण की बिचारे आपण जाणारे जातो पण मागे असणारे आपले आई वडील जास्त हर्ट होतात. सो ही गोष्ट डोक्यातून काढून टाका. थँक्यू.